धावसंख्या झालेली आहे 25 आणि जिंकण्यासाठी हव्यात 12 चेंडू आणि बारा चेंडू आणि 37 धावा. 40 होताना पाहिल्यात मध्ये सर इथं 6 चेंडूवरती 36 होताना पाहिल्यात. ती वेळ वेगळी होती, तो दिवस वेगळा होता, हे फलंदाज वेगळे आहेत. परंतु त्या फलंदाजामध्ये तितकीच ताकद आहे. मेजर आपण बघितलं तर केतन आणि विजय अतिशय आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि निश्चितपणे आतापर्यंत त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या बॅट मधून अप्रतिम असे चौकार आणि षटकार आपण बघितलेले आहेत. आणि टीम मीटिंग साठी प्लीज कृपया टीम मीटिंग अलाउड नाहीये, कारण आपल्याला अजून खूपसे सामने उरकायचे आहेत. जितक्या लवकर तुम्ही घाई कराल तितके सामने आपल्याला खूप आणि वेळेत पूर्ण करता येतील. अंपायर्स पाहिलं मध्ये सर आपण इथं प्रत्येक संघामध्ये 2-3 खेळाडू असे आहेत लाजवेल असे खेळाडू संघामध्ये आहे. मागील संघामध्ये पाहिलं आपण अंबाजी सरांनी जी फलंदाजी केली, गेलेली मॅच अगदी जवळ घेऊन आले अंबाजी सर. 6 चेंडू 17 धावांची मॅच, 2 चेंडू राखून आपल्या नावावरती करताना आपण पाहिलं. या मॅच मध्ये तसा खेळाडू केतन अजूनही आहे. 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं की 3-4 कॅप्टन त्याला सांगा फिल्डिंग लावून घे म्हणून. चला व्हायचं कप्तान आपण वेळ घालवायचा नाही. आपण सहकार्य करायचे आयोजकांना. आपल्याला 10 सामने दिवसामध्ये खेळवायचे. सर्वच आपण आयोजक आहोत. आपल्याला खेळी दाखवायची, अनुशासन दाखवायचे. मयूर गोलंदाज मयूर 12 चेंडू आणि 37 धावा, सरासरी 18ची धावगती गाठायची आहे. आणि निश्चितपणे या दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे, परंतु ताकद आहे मयूर मध्ये हा सामना आपल्या संघासाठी जिंकून देण्याची. खूप व्हेरिएशन्स असतात त्यांच्या गोलंदाजीमध्ये. आणि बघूया आता इथे मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना. डीप स्पेअर लेगला, मिड विकेटला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑफ मध्ये तडकावलेला हा चेंडू एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं विजयजी यांना. आता एकेरीत दुहेरी धावा घेऊन चालणार नाही. जर हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितपणे त्यांना मोठे फटके खेळावे लागतील, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागतील, तेव्हाच हा सामना बाई संघ जिंकू शकतो. खंडा अतिशय आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि सलामी दिली आहे पॅव्हिलियनला. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. डीजे रामभाऊ उत्कृष्ट हलगी आपल्याला पाहायला मिळते. शेवट थोडासा दमदार झाला पाहिजे. प्रेक्षकांकडून सांगणं येते 10 चेंडू, दमदार झाला पाहिजे. 10 चेंडू आणि 32 धावा. जोपर्यंत हा फलंदाज मैदानात येते तोपर्यंत सामना निश्चितपणे वाईच्या बाजूने झुकलेला असेल. आणि या फलंदाजामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे. आणि इथं मात्र धावबाद होतो आहेत विजय. स्ट्राईक मात्र स्वतःजवळ ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत केतन. आणि फलंदाजामध्ये ताकद आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र मोठं आव्हान आहे. मोठं आव्हान पार करण्यासाठी मोठा खेळाडू मैदानात. क्रिकेट काही घडू शकतं, पण मागील मॅच मध्ये पाहिलं क्षणापर्यंत सांगू शकत नाही. बघा विजय यांची विकेट सॅक्रिफाईस करणं हे कित्येकदा खरं ठरेल. आणि माहितीनुसार सांगतो की केतनची फलंदाजीची ताकद त्यांना माहित असावी, हे मात्र निश्चित आहे. आपण बघितलं असेल मेजर विशाल नॉन स्ट्राईकला सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली खेळत होते आणि सॅक्रिफाईस केलं होतं सूर्यकुमार यादव यांनी. आणि त्यानंतर विराट कोहलीने तो सामना जिंकून दिला होता आताच्या विश्वचषक स्पर्धेतला. आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची केतन स्ट्राईकवर आहेत आणि निर्धाव चेंडू टाकलेला आहे. विशाल धावसंख्या चा पाठलाग करताना नॉन स्ट्राईकला विशाल आहेत. बघूया कशा पद्धतीने. आणि इथं मात्र अपील होताना आणि बाद. झालेला आहे. अंपायर्सचा निर्णय अंतिम राहील. नाही पंचांचा निर्णय हा अंतिम राहील निश्चितपणे.
पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. विशाल हे बाद झालेले आहेत. दुसरी विकेट आपण पाहतो. विनू मंगळ विकेट सकाळपासून आपण दुसरी विकेट. चालक गोलंदाज मयूर मात्र फलंदाजाला आल्या कोहली माघारी परतवतोय. हे मात्र चित्र आपल्याला पाहिजे. नवीन फलंदाज नितीन शिंगटे नवीन फलंदाज आणि 9 चेंडू आणि 9 ना 8 चेंडू ना 8 चेंडू आणि 31 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि निश्चितपणे सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावेवरती समाधान मला लागतंय केतन यांना. 7 चेंडू आणि 29 धावा. तसं पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे, परंतु 6 चेंडू मध्ये 36 धावा, 6 चेंडू मध्ये 24 धावा कालच प्रणव मंत्री यांनी बनवल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. आणि हा जोरदार प्रयत्न तर करत आहेत, परंतु चेंडू काय त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची बरसात करताना मयूर अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा आणि 6 चेंडू आणि बरोबर ना 29 धावा. आता मात्र नितीन फलंदाजीसाठी आलेले आहेत. 5 षटकार जरी खेचले तरी निश्चितपणे सामना आपल्या खिशात घालू शकतात. वाई बघूया आणि डावखुरा फलंदाज नितीन 5 षटकार वसूल करतायत का. आणि या दरम्यान खंडाळा संघाचे कर्णधार ताबडतोब आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीम मिटिंगला अलाउड नाहीये. तुम्ही जितक्या लवकर हा सामना संपवाल तितके पुढचे सामने आपल्याला वेळेत पूर्ण करता येतील. तुषार गोलंदाज तुषार नेमसे आणि फलंदाज आहे नितीन. 6 चेंडू आणि 29 धावा. तसं पाहिलं तर मोठं आणि यांच्या फलंदाजीची क्षमता पाहता आणि इथं मात्र स्ट्राईक वर घेऊन गेलेले आहेत पुन्हा एकदा केतन यांना. आणि केतन यांना खूप मोठं आव्हान पार करायचंय. 5 चेंडू आणि 28 धावा. क्षमता तर निश्चित आहे आणि शेवटच्या चेंडू पर्यंत हार न मानणारा हा खेळाडू आहे. बघूया 5 चेंडू आणि 28 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात तितकासा आला नाही आणि इथं मात्र नॉट आउट. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेले नाही आणि 4 चेंडू आणि 27 धावा. खूप मोठं आव्हान पार करावं लागेल. तुषार अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना 4 चेंडू आणि 27 धावा. काहीतरी चमत्कारच वाई संघाला विजय मिळवू देऊ शकतो, कारण काही तुषार कडून काही नो बॉल व्हाईट बॉल पडायला हवेत आणि त्याच चेंडूवर षटकार वसूल करता यायला हवेत नितीन यांना. तेव्हाच हा सामना मला वाटतं जिंकू शकतील वाई संघ. परंतु हा जो गोलंदाज आहे अतिशय चतुर आहे, तितकी चूक करणार नाही आणि खोलवर टप्प्याचा हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथं 4 धावा. चौकार. 3 चेंडू आणि 23 धावा. खूप अशक्य असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये 6च्या ऐवजी 8 धावा द्यायला हवेत, तेव्हाच हा सामना जिंकू शकतील असं वाटतंय, परंतु नाही. आता मात्र सामना हा फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये आणि खंडाळा पूर्ण या सामन्यामध्ये पकड मिळवताना 2 चेंडू आणि 22 धावा. चेंडू इतक्या जोरदार भिरकावून द्यायला हवा की 6च्या ऐवजी 11 धावा मिळाल्या पाहिजेत, तेव्हाच हा सामना जिंकू शकतील वाई. आणि केतन आपल्या लौकिका साजेशी कामगिरी त्यांना तितकीशी करता आली नाही. निश्चितपणे पराभवाच्या गर्दीत उभे आहेत आणि 1 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र सामना झुकवलाय मयूरने आपल्या गोलंदाजीने खंडाळा संघाकडे. तुषार यांनी अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी केली होती. सूरज यांनी आक्रमक फलंदाजी केली होती आणि निश्चितपणे हा सांघिक विजय खंडाळा संघाचा. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार तडकवला आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे खंडाळा संघाने. विजेत्या संघाचे खूप खूप अभिनंदन. सातारा संघाने सातारा विरुद्ध पाटण. सातारा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून